5-10 फुटापर्यंत, 8 ते 10 फुटापर्यंत वाढलेली. 8 ते 10 फुटापर्यंत सुरणचं झाड झालेलं आहे बघा. आणि काका 8 किलो भेटेल? 10 किलो कमीत कमी 8 ते 10 किलो. कमीत कमी 8 किलो. हे बघा ते एक झाड किती मोठे आहे बघा. आता तुम्हाला हे दाखवतो मी, मधुकामिनीची फुलं आलीत ती तुम्हाला दाखवतो. काकांची मधुकामिनी ही बघायला गेलं तर बुकेमध्ये जास्त प्रमाणात बघायला बुके. हे बघ, ही मधुकामिनीची फुलं आहेत आणि काकांच्या बागेमध्ये बघायला भेटतात. त्याच्या प्रमाणे बघायला भेटतात. आणि त्याचा सुगंध बघा तुम्ही पण, एकदम मधुर सुगंध सुगंध मस्त आहे. आता तुम्हाला हे मागे जे झाड दिसते मागे हे येलो डेझिन आहे. हा, ते डेकोरेशन मध्ये वापरतात. डेकोरेशन म्हणजे काका तिथे पण प्रत्येक गोष्ट मी माझ्या व्यवसायाच्या हिशोबाने केली. हे बघ, हे बघा अळूचं पण किती मोठं आहे बघा. काकांच्या बागेमध्ये बघा भाजीचं काही कमतरता नाही. नाही काही कमतरता नाही. तर तुम्हाला इथे फणसाची झाडं मिळतील बघायला. कोकणातली जी आहेत ती लाल जांभूळ बघायला मिळेल. पोपणीच बघायला मिळेल. नंतर तुम्हाला आवळ्याची पण मी थोडी झाडं 1-2 झाडं लावलेत. नंतर आंब्याची कलम 4-5 अशी प्रत्येक फळांची सीझन वाईज फळांची आम्ही झाडं लावली. म्हणजे जेणेकरून आंतरपीक म्हणजे बाजूला लावलेत की जेणेकरून ह्या सीझनला काय आंबे आहेत का आम्हाला आंबे मिळाले, जांभळ आहेत का जांभळ मिळाले, फणस मिळतात आहे सगळी. प्रत्येक तुम्हाला असं काहीच नाही असं नाहीच, प्रत्येक गोष्ट इथे एक गोष्ट आहे. कोकणामध्ये शेतामध्ये एवढं बघायला भेटत नाही तेवढ्या राकेश नाईक यांच्या बागेमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि नमस्कार मंडळी, आज अशा शेतकऱ्याचा होतो त्याच्यावर भारी मनी उत्पन्न घेतलं जातं. ऐकून नवलच वाटलं असेल ना. तर आज आपण चाललोय राकेश नाईक यांच्या बागायतमध्ये. त्यांच्या बागायतमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं म्हणा, फळझाडं म्हणा अशी बघायला भेटतात. आणि त्यांच्याजवळ विशेष म्हणजे सुरणाची शेती ही त्यांच्याजवळ केली जाते. नशिबाच्या हातावर रेषा शोधण्यापेक्षा स्वतःच्या हाताने नशीब लिहायला शिका. कारण राकेश नाईक यांची स्टोरी अशीच आहे. आणि त्यांची ही 33 वर्षाची ही स्टोरी आहे, त्यांनी स्वतः लिहिलेली आहे. त्यांचंच उदाहरण म्हणजे त्यांची ही बाग. त्यांनी स्वतःच्या कष्टाने राबवलेली ही बाग आहे, त्यांचं एक उत्तम उदाहरण आहे. नमस्कार मंडळी, मी सुबोध राणे. स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, तुमचं सर्वप्रथम युट्यूब चॅनलवर माझं स्वागत आहे. तुमच्या फार्म आहे, फार्म मध्ये कुठले कुठले भाजी किंवा झाडं आहे ती लागवड केली जातात? केळी आहेत, चाफा आहे, जास्वंदी झाड आहेत, सुरणाची शेती आहे, आळू तुम्ही बघितलंच आहे, आळू वडीचा आळू आहे. आणि बाकी जे छोटे मोठे हे असते ना भाजीच्या ज्या टायमात भाजी त्या टायमात आम्ही भाजी उत्पन्न घेतो. त्याच्यामध्ये नारळी पोपळी नारळी पोपळीचे पण भरपूर प्रमाणात झाले. म्हणजे एखाद्या कोकणामध्ये बघितलं तर अशा म्हणजे फुलझाडच भेटेल. पण काकांच्या बागेमध्ये फुलझाडं म्हणा किंवा तुळशीची रोपाची बाग बघा किंवा नारळी पोपळी किंवा केळी किंवा चाफा अशा वेगवेगळ्या आंतरपिकं घेतली जातात त्यांच्या शेतामध्ये. तर चला तर मग आपण त्यांच्या शेतामध्ये फेरफटका मारूया आणि त्यांच्या प्रत्येक हंगाम आहे भाजीपालाचा किंवा फुलझाडाचा त्यांच्या हंगामाबद्दल पण माहिती घेऊया. चला काका आपण तुमच्या शेतामध्ये फेरफटका मारूया. ओके. हे बघा तुळशी आहे किंवा फुलझाड आहे म्हणजे हंगाम किती असतो? तुळशीचा हंगाम वर्षभर असतो. आणि ती कशी मोस्टली श्रावणामध्ये आपल्याला पूजा अर्चना जास्त लागते. आणि डिसेंबरमध्ये आपलं जे हे असतं ना अधिक मासासाठी पण त्यांचा पूजेला भरपूर प्रमाणात वापर केला जातो. आणि आयुर्वेदिकसाठी तुम्हाला तुळशी माहितच आहे. तुळशी आयुर्वेदिक खूपच. कारण हा आमचा वसई पट्टा आहे जो ग्रीन पट्टा आहे आपला पश्चिम पट्टा, याच्यामध्ये भरपूर प्रमाणात शेती फुलांची लागवड होते. आणि तो माल सकाळी पहाटे दादर मार्केटला जातो. आणि दादर मार्केटवरून ते आम्ही आमचं सेल करतो. कोण होलसेल करते, कोण रिटेल करते. त्यात जे काय मिळतं ते आमचं कुटुंबियांचा उदरनिर्वाह त्याच्यावर होतो. हे बघा आता आपण हे जास्वंदीच्या झाडाला किती कशी कळ्यात फुलं आहेत. आणि मोस्टली मी शेणखतच वापरते. कारण आम्ही ऑर्गॅनिकच काम, रासायनिक खताचे प्रमाण फार कमी आहे. म्हणजे जवळजवळ 5% 7% त्याच्यावरती नाही हो. आता हे बघा तुम्हाला किती जास्वंदीची फुलं किती मोठं दिसेल बघा. हे बघा हे म्हणजे तुम्ही अजून कळी येते. फुल्यानंतर अजून त्यांना मोठं हे होईल. तुम्ही सकाळी किती वाजता येतात? सकाळी आम्ही 3-3:30 वाजता आम्ही पहाटे मार्केटला जातो. 10 वाजता घरी येतो. 10 नंतर आम्ही 1-1.5 तास शेतामध्ये काम करतो. दुपारी आम्ही जेवल्यानंतर थोडासा आराम करतो. आता तुम्हाला हे दाखवतो मी, मधुकामिनीची फुलं आलीत ती तुम्हाला दाखवतो. मधुकामिनी ही बघायला गेलं तर बुकेमध्ये जास्त बुके. हे बघ
ही मधुकामिनीची फुलं आहेत आणि काकांच्या बागेमध्ये बघायला भेटतात. आता हे बघा, प्रमाणात बघायला भेटतात. आणि आणि त्याचा सुगंध बघा तुम्ही पण, हा, एकदम मधुर खूप सुगंध मस्त येणार. आहे. येतो वास? हो येतो. अजून जवळून घे. मस्त येते एकदम. हे बघा मधुकामिनी. मधुकामिनीची फुलं. बघा मित्रांनो, हे बघा मधुकामिनीची शेती हे या काकांच्या राकेश नाईक यांच्या शेतामध्ये घेतली जातात. आणि हे बघा, हे सुरण म्हटलं जातं. हे कोकणामध्ये पण बघायला येतं आणि काकांच्या स्पेशली याच व्हिडिओसाठी मी आलेलो आहे, कारण बरं. सुरणची शेती पण काका करतात. काका, सुरणचा हंगाम कसा असतो? सुरणचा हंगाम आता मे जून मध्ये त्यांना कोंब येतात कोंब येतात. आणि पूर्ण वाढ होण्यासाठी त्याला ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत तो पूर्ण वाढ होतो. हा, नंतर त्याचा जो बुंदा आहे तो हळूहळू सुकत जातो आणि खालून सुरण तयार होतो. होतो. ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर सुरण काढायला येतो. काढण्यासाठी म्हणजे 4 ते 5 महिन्याचा हंगाम असतो. 4 महिने फरक, 4 महिने. ते 5 महिन्याचा. आणि याला बाजारात मागणी आहे का? मागणी आहे, भरपूर आहे. आणि हे फार मोठं औषधी आहे. औषधी आणि मेन म्हणजे काय की ह्या सुरणाला कोणत्याही प्रकारचं आम्ही खत देत नाहीये, कंपोस्टनीच तो होतोय. ओके. आणि सगळ्यात मोठा 11-12 किलो होतो. 11-12 कमीत कमी 2-3 किलोचा, सरासरी 3-4 किलोचा सुरण असतो. सुरण असतो. रेट काय त्याला? रेट 60 रुपये 80 रुपये किलो आहे. म्हणजे आता जर आता मार्केटला गेला तर तुम्ही 20 रुपये 30 रुपये पाव मिळणार तुम्हाला. जास्त असं प्रमाणात बघायला भेटत नाही नाही, जेवणामध्ये. जेवणामध्ये. म्हणूनच मी म्हटलं आज त्यांच्या सुरण आहे, त्यांचं ते बघायचं होतं मला. तुम्हाला आता सुरणाची मोठी झाड दाखवतो. पुढे. हा सुरणाचा बुंदा आहे. याच्या खाली जर पूर्ण तयार झाल्यानंतर हा सुरण कमीत कमी 8 ते 10 किलो होईल. 10 किलो. 10 ते 15 वर्षाला सुरणाची शेती करतो. पण ही आंतरपीक म्हणूनच घेतो मी. पण त्यांचा अनुभव आहे. कमीत कमी 8 ते 10 किलो सुरण. आणि छोटे आहेत त्यांना छोटे 3 किलो 4 किलो. म्हणजे कधी हे अजून मोठे होईल ना? आता हे जेवढे थोडे मोठे होणार, नंतर ते सप्टेंबर ऑक्टोबर नंतर ते सुकणार. पण ते पावसाचे जास्त प्रमाण झालं तर त्याला काही नाही, नुकसान असं नुकसान काही नाही. मग तुम्हाला पावसाच्या मध्ये नुकसान काय होतं? कुठल्या शेतात, आमच्या या वाडीमध्ये पावसाचा कोणताही त्रास नाहीये, कारण ही आमची जमीन आहे, ही वाळू जमीन आहे, रेती जमीन. पावसाचं काय जास्त नाही, काहीच नाही. नारळी पोपळीला पण काय नुकसान नाही. कसं जास्त झालं ना तर थोडस हे होतो, म्हणजे लेट होतं थोडेसे, पण त्रास कोणता नाही. आता बघा काकांच्या तुळशीची लागवड आहे, ती प्रमाणात छोट्या प्रमाणात केलेली आहे, पण भरपूर प्रमाणात केलेली आहे. हिरवीगार तुळस एकदम. तुळस काका, तुळशीचं आता काढायला सुरुवात झाली आहे ना? काढायला सुरुवात झाली. ही 2 वेळा काढून झालेली आहे. ही जास्वंदीची शेती आमची. जास्वंदी शेती. आणि बघा फुलं आता काढलेली आहेत. फुलं काढलेली आहेत, काही राहतात ती फुलं, अशी फुलतात ती. बघा बाजूला प्रकारची फुलं आहेत. आणि या फुलाला मागणी पण खूप आहे, कारण आपल्या देवपूजेसाठी आपले फुलं वापरतात सगळे. गणपतीसाठी तर त्याला भरपूर भाव असतो, मार्केट असते. आता बाजूलाच तुम्हाला केळी दिसतील बघा, जवळ किती केळी खाली आहेत. हे बघा, केळीमध्ये पण प्रकार आहेत ना? केळीमध्ये पण प्रकार आहेत. इथली वसईची वेलची केळी ही फेमस आहे. ही भुरी आहे सफेद, पण हे पण पिकल्यानंतर भरपूर गोड असतात. आणि हे पण ऑर्गॅनिकच आहेत. ऑर्गॅनिक आहे. याच्यात कंपोस्ट टाकलाय, रासायनिक खत कोणतीच आम्ही युज करत नाही. आणि बघूया आपण थोडं पुढे जाऊया. हे बघा अळू वडीसाठी जे वापरणार ना, ते बघा अळूची पानं. ओके. 2.5 3 फुटापर्यंत एक पान असते, एवढं मोठं पान. चला तर आपण काकांच्या बागेमध्ये असं वाकून जाऊया, कारण भरपूर फुलझाडं आहेत आणि खूप मस्त वाटतं. एकदम कोकणामध्ये आल्यासारखं वाटतं. एकदम थंडगार वातावरण. पाऊस पण आता पडून गेलाय, पण पायाला कुठे चिखल लागत नाहीये. काका, हे मातीमध्ये असं काय आहे, पायाला असं चिखल असं काय लागत नाही? ही रेती माती आहे ना, रेती माती. त्यामुळे तुमच्या पायाला कुठे पूर्ण भर पावसात जरी आलं ना तरी पण तुमच्या पायाला चिखल असा लागणार नाही. आमच्या वाडीत चिखल कधीच लागत नाही. रेती जमीन आहे. फुलबागेसाठी सुपीकता आहे का? सुपीकता आहे, कारण आम्ही त्याच्यात सतत कंपोस्ट टाकत असतो ना, त्यामुळे ती आणि रेती आणि मिक्स झाल्यानंतर ते झाडांना एकदम चांगलं पूरक हे मिळते त्यांना. आम्ही ते शेणखत वापरतात ते तुमच्या ठिकाणी? आम्ही जे ट्रॅक्टरला असतात ना, ते हे घेतात, काय म्हणतात त्याला, ज्यांचे तबेले वगैरे असतात ना, तिथून ते उचलतात. मी मोस्टली गिरगाईचं शेण, जो माझा गिरगाईचं शेण वापरतो. त्यामुळे बघा फुलबाग एकदम फुलून मस्त वाटतायत. एकदम शेणखत वापरलं जातं या बागेसाठी. हे बघा, सुरण मोठ्या प्रमाणात काकांच्या बागेमध्ये बघायला भेटतात, कारण तुरळक प्रमाणे सुरणाची शेती केली जाते. हे टगरचं झाड आहे. हे टगर वेण्या, हार, गजरे यासाठी वापरतात. याला थंडीमध्ये याला चांगल्या प्रकारचा बाजार असतो. चांगलं लग्न सराईत असतात तेव्हा यांना चांगला पावसामध्ये. आता तुम्ही हे पीक घेऊन सतत चालूच असते, 12 महिने चालू असते. दादर मार्केटला तुमचं सकाळी किती वाजता येते काढायला तुम्ही? सकाळी तसा हे फुलं मोस्टली संध्याकाळीच काढतो आम्ही. संध्याकाळची.
आणि तरी सकाळी सकाळी जर कळीची तोडायची तर सकाळी ते 6-7 वाजता यायला लागते वाड्याला. यावं लागतं तुम्हाला, कारण काकांना सकाळी पहाटे. उठून मग पहाटे काही यावं मजूर लागतं. लोक असतात त्यांना आम्ही सांगतो ते 7-8 वाजता ते कामाला लागतात. हा. हम्म. बागेमध्ये भरपूर प्रमाणाची फुलझाडं लावलेली आहेत. तर आपल्या कोकणामध्ये पण शेती केली आहे, तशीच त्या प्रकारे वसईविरामध्ये पण शेती केली आहे आणि भाताची पेरणी आहे ती आता केलेली आहे. आणि भात शेतीचा हा आता हंगाम आहे आणि भात पेरणी आता झालेली आहे आणि पाऊस पण तुरळक ठिकाणी पडतोय. पावसाची पण आता सुरुवात झालेली आहे आणि इथे भात पेरणी केल्यानंतर इथेच ही लागवड केली जाणार आहे. अशा थोडीशी जागा आहे, क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये ती भाताची लागवड केली जाते आणि शेती केली जाते. यांच्या बागेमध्ये बघायला गेलं ना, तर फुलझाडं म्हणा किंवा फळझाडे म्हणा किंवा नारळी पोपीच्या बागे तुम्हाला बघायला भेटतील आणि केळीची पण बाग आहे. त्यामुळे म्हणजे एकाच ऊसावर म्हणजे एकाच उत्पन्नावर ते नाही. ते जे वेगवेगळे उत्पन्न आपल्या शेतामध्ये घेतात आणि राबतायत आणि त्यांचे कष्ट पण तेवढेच प्रामाणिक आहे. आणि त्यांच्या बागेमध्ये बघितलं तर मोठा कॅम्पस आहे. बाग यांची ही मोठी आहे आणि मोठ्या बागेमध्ये हे व्यवसायांचा म्हणजे शेतीचा भाजीपाला किंवा किंवा शेती म्हणा ही केली जाते. बघा किती सुंदर वाटते बघा. मुंबईमध्ये राहून सुद्धा आपण तुम्हाला गावासारखं फील यायचं असेल तर अशा अर्नाळ्या ठिकाणी नक्की आहे. त्या भरपूर जी बागे आहेत. त्याच्यात तुम्हाला फुलझाडं म्हणा, फळबागा अशा विविध प्रकारचे भाजीपाला आहेत ना, ते वसई विरारमध्ये जास्त बघायला भेटतात. कारण वसई विरार पट्टा हे भाजीपाल्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. काका इथे की पाणीचं व्यवस्थापन कसं पाण्याची करता? व्यवस्था आमची विहीर आहे. विहीर आहे, विहीर आहे त्याच्यामध्ये आमचे 2 हॉर्सपॉवरची मोटर आहे. मोटर आहे. त्या आणि पाईप लाईनने आम्ही जागेमध्ये पाणी आणून त्याला आम्ही ठिंबक पद्धत केलेली आहे सिंचनाची. त्यामुळे पाण्याचं पण बचत होते हा. आणि पाणी हा जेव्हा आपल्या झाडाला लागतो तेवढाच आपल्याला वापरता येतो. पूर्ण बागेमध्ये ठिबक सिंचन पूर्ण बागेमध्ये ठिबक सिंचन. म्हणजे व्यवस्थापन बघा काकांचे किती चांगल्या प्रकारे आणि पाण्याची बचत करतायत आणि बचत आजच्या पण आहे काळामध्ये आणि पाणी चांगल्या पण प्रकारे कमी. ठिंबक होते, स्प्रिंकलिंग पण होते त्यांनी. 2-3 प्रकारचे हे बघा तुम्हाला दिसेल आता. हा. जी आपण झाडे लावलेत त्याच्या बाजूला सगळी ठिंबक सिंचन होऊन काका चांगलं उत्पन्न हे आहे. आणि त्याच्या बाजूला आंतरपीक म्हणून सुरण आहेत, आळू आहे, आबोली झाड आहेत आणि जिपरी झाड आहेत. चिपरी झाड आहेत. बघा हे पपईचं झाड आहे. याला किती पपई तुम्हाला दिसतील? बने साधारण तरी तुमच्या काळात अंदाज गेलं तर 50-60 किलो 50-60 एका वेळेत. आणि एका पपईला किती रेट काय आहे सध्या? रेट असं आम्ही कच्च्या दिल्या तर आम्हाला ₹10-12 किलो मिळतो आणि 10 रुपये पिकून नेलं तर एक पीस ₹30, 40 40 असेल. रुपये भेटतो. आणि मार्केटला कुठे जातात हे पपई? हे मार्केटला दादरलाच मार्केटला जातो. दादरला तर दादर सगळे पिकले म्हणजे तर मी घेऊन जातो, हा. नसेल तर इथे आम्हाला कोणी घेते ना त्याला किलोवर आम्ही हा. ते व्यवसाय तुमचे होलसेलर इथे होलसेलर येतात, असतात ते. ते घेतात त्यांना देता तुम्ही. बघा तुम्ही आता आजूबाजूला सगळी शेती कशी दिसते तुम्हाला. आजूबाजूला बघा एकदम मन प्रसन्न होईल काकांच्या शेतामध्ये आल्यानंतर एकदम शांत वाटत आणि थंडगार वाटत. फेरफटका मारायला हा तुमची शेतीची बाग मस्त आहे ना. मुंबईला सध्या असं हे झालेलं आहे, माणूस सैरा वगैरे झालेला आहे. सैरा इथे आल्यानंतर आम्ही सुकून आम्हाला बरं वाटतं एकदम. शांत मनभर होतं. जागा आहे, त्याच्या क्षणभर विश्रांतीची गरज असते आणि क्षणभर विश्रांती घ्यायची असेल तर काकांची राकेश नाईक यांची बाग आहे. तुम्ही कधी पण येऊन फेरफटका मारू शकता. तर काकांच्या शेतामध्ये बघा, हे बघा इथे चहापत्तीची लागवड पण केलेली आहे. इथे बघा तर पपया पण आपल्याला खायला भेटतो. तिथे नारळी पोपळी, तिथे कडुलिंबाची झाडं आहे. अशा प्रकारचे इथे अळूवड्यासाठी पान लागतात, ती अळू पण आहे यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे. हे नुसतं अळू पण आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलझाडं म्हणा, फळभाज्या म्हणा, म्हणजे तुम्हाला आपल्या जेवणामध्ये जेवढ्या भाज्यापाला आपल्या जेवणामध्ये लागतात ना, त्याच्यापेक्षा जास्त भाज्या या त्यांच्या शेतामध्येच ते करतायत आणि ते विक्री करतात. आणि त्यांच्याजवळ त्यांचा कॅम्पस बघितला ना, त्यांचं क्षेत्र बघितलं तर खूपच मोठं आहे. त्यामुळे ते 33 वर्ष ते या क्षेत्रामध्ये वावरत आहेत आणि या क्षेत्रामध्ये वावरत असताना त्या कामाबद्दलचा अनुभव आहे. ते अनुभव आपल्या शेतामध्ये वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या फुलझाडांच्या किंवा फळबागांच्याही लागवड आपल्या शेतामध्ये करतात. काका व्यवसाय ना तुम्ही किती वर्षापासून करत आहे? मी हा व्यवसाय 32 वर्षापासून करतो. 32 कारण वर्षापासून. माझे वडील गेले 33 वर्ष झाली. हा. तर त्यानंतर मी हे शेतीमध्ये काम करायला सुरू राबायला केले. लागतं. 2 वर्ष जॉब केला, पण जॉबमध्ये मला काही आवड नव्हती. नंतर बघितलं की आईने मला सांगितलं की आपण शेती करूया. शेती मग करू. पारंपरिक पद्धतीने शेती केली. नंतर हा. आपण हळूहळू चेंज होत गेलं आणि आता ते पहिला मोगरा होता, नंतर काकडाची फुलं होती, मग हळूहळू चेंज करत करत आता चाफा लावलाय. शेतीकडे माझा पहिल्यापासून कल होता, आवड होती. त्याप्रमाणे मी प्रत्येक याच्यामध्ये हळूहळू शेतीमध्ये स्वतः राबायला लागलो. माझी आई होती, वडील गेलेले म्हणजे 33 वर्ष झाली. तेव्हा मी खूप लहान होतो. मग शेती करता माहिती घेऊन प्रत्येक स्टेपमध्ये पुढे जायचा प्रयत्न केला आणि हळूहळू आता मी स्टेबल झालेलो आहे.
म्हणजे आई वडिलांशिवाय दुसरा मार्गदर्शक नाही, तर त्यांच्या या शेतीसाठी त्यांना आवश्यक मार्गदर्शन होतं ते तुमच्या आई वडिलांचंच होतं ना? बरोबर आहे. वडिलांचं फार वडिलांचं वडिलांनी फार मेहनत केली या शेतीमध्ये. हा, आमचा पहिला फुलांचा म्हणजे मोगरा, मोगरा वसई मोगरा कमी 150-200 किलो आमचा मोगरा व्हायचा. मोगरा व्हायचं. त्यानंतर कागडाचा धंदा चालू केला. हा, कागडा धंद्यानंतर आम्ही केळी लावले. पण केळीमध्ये पण काही उत्पन्न मिळत नाही. मग मिळत हळूहळू आम्ही दुसरा जास्वंदी वगैरे फुलांचा याच्याकडे वळालो. वा. पण तुमचं आता बघा एकाच क्षेत्र म्हणजे एकाच व्यवसायाकडे तुमचं हां, कल कल होता कल आहे, किंवा कल. की तुमचा व्यवसाय होता. हं. तर तुमच्याला असा कोणता काळ होता की किंवा मंदी होती किंवा व्यवसायामध्ये काही चालना नव्हती, असं कोणता काळ होता? मंदी अशी नाहीये. मंदीचं कसं आहे, की 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे आहेत. ओके. बरोबर का? जेव्हा आमचा सीझन असते हा, फुलांचं, तेव्हा आम्हाला 2 पैसे मिळतात. मिळतात. मग त्याचे आम्ही सेटल जेव्हा मंदी पडते ना, हा. तेव्हा ते आमचे लेव्हल होते. म्हणजे तुमचं व्यवस्थापन चांगलं व्यवस्थापन होतं व्यवस्थापन आणि चांगलं. घराचं तुमचं उदरनिर्वाह होता तुमच्या यावर याच शेतीवरच. शेतीवरती मी, होता. माझी आई आणि माझी बहीण होती. हा, या शेती करायला तेपासून बहिणीचं लग्न नंतर झालं. आई होती, आई पण वयस्कर होती. हा, तिचं पण वय म्हणजे आत्ताच ती 2 वर्ष 3 वर्ष अगोदर ती देवज्ञ झाली त्यांना. हा. पण त्यांचा पण सपोर्ट मला खूप होता. भेटलं. आता बघायला गेलं ना तर आता युवा पिढी या शेतीजवळ फारशी वळताना बघायला भेटत नाही, तर तुम्ही त्यांना काय सांगाल उद्देश असं? आता मी YouTubeवर बघतोय काही, हा, की चांगले चांगले इंजिनियर लोकं, IPS जे आहे, ते चांगलं शिक्षण केलेली माणसं आहेत ना, ती पण या शेतीकडे आता वळायला लागली आहेत. हा, आणि ते आधुनिक शेतीकडे जास्त वळायला लागलेत. आधुनिक कारण ज्या फुलांना, ज्या भाज्यांना जे मार्केट आहे किंवा ते नेट शेड मागणी करून त्यांना त्याच्यामध्ये काय उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकते, त्याच्याकडे जास्त त्याचा कल आहे. कल आहे. पण तुमच्या शेतामध्ये जसं म्हणजे युवा पिढी अशी वळताना दिसते का शेतीमध्ये? नाही, नाही, आमच्या इथली युवा पिढी कोणच नाही. नेमकं कारण काय असेल त्याचं? कारण आता जॉब जॉब जॉबमुळे जातो आणि त्यांना लाईफ चांगलं त्यांना म्हणजे चांगलं जगायला वाटतं चांगलं की. जगायला वाटतं. पण बरं त्यांना का? माहित नाही की हे लाईफ चांगलं आहे. चांगलं आहे. कारण तुम्ही रिटायर झाल्यानंतर हेच लाईफ तुम्हाला परत जगायला जगायला मिळणार आहे. मिळणार याच्याकडेच तुमचा परत इकडेच तुम्ही येऊन स्टॉप होणार आहेत. आहे. स्टॉप होणार. बरोबर आहे. हां. कारण ती स्वतःची स्वतःची शेती आहे, त्यांना शेती आहे. पारंपरिक पद्धतीने किंवा अजून या पद्धतीने तुम्ही शेती करणार नंतर. करणारच आहे. आणि आता मी बघितलं की जे ST, BST, BMC मध्ये जे चांगले चांगले कामाला जिकडे तिकडे होते, ते रिटायर झाल्यानंतर परत शेतीकडेच वळालेत शेती आमच्याकडे. हां. कसं आहे की त्या लोकांनी पहिली शेती केली, त्यांच्या वडिलांनी शेती केली, त्याच्या वडिलांच्या हाताकडे ते राहिलेत राहिलेत आणि नंतर ते जॉबला गेले. जॉब मध्यस्थी त्यांचा हे झालं, थांबलं की थांबलं. आता शेती नाही, आपलं जॉब करूया. हां. पण जॉब रिटायर झाल्यानंतर परत ते शेतीकडे वळालेत. वळलेले आहेत. पण तुमच्याकडे बघून बघायला भेटतं की उत्तम आरोग्य हां, भेटतं हां. या 100% शेतामध्ये. 100%. कारण तुम्ही जर आता व्यवसायामध्ये असतात किंवा एका नोकरीमध्ये असतात, तर तुम्हाला एवढं आरोग्य भेटलं नाही. कारण नाही, मुंबई म्हटलं तर मुंबईमध्ये तर धगधगीचं दगदगीचं जीवन. दगदगीचं जीवन आहे. आणि तुम्ही असं तुमच्या शेतामध्ये राबतायत, कष्ट घेतात. तुमची कालांतराने जसे नैसर्गिक बदल होत गेले, तसे तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये पण हां, बदल बदल होत करत गेले. गेले, कारण बदल तुम्ही करत सांगत गेले. होतात की की पहिल्या ज्या गोष्टीला आता मार्केट आहे, तशी मागणी मागणी आहे, त्याचनुसार आम्ही आमची शेतीकडे वळालेलो आहे. तुम्हाला मी एक एक गोष्ट दाखवतो. हे मागे शेवगाचं झाड आहे ना, हां, त्या शेवगाच्या झाडाला 2.5 ते 3 फूट पर्यंत एक शेंग येते. 2.5 ते 3 फूट हां. शेंग. आणि गेल्या वर्षी मी लावलंय. हां, यावर्षी त्या झाडाला कमीत कमी 140 शेंगा होत्या. 140 शेंगा 140 शेंगा होतात. होत्या 1 वर्षामध्ये. सध्या मागणी पण भरपूर मागणी असते पण आणि भरपूर आहे. भरपूर जण असे व्यावसायिक म्हणजे बरोबर. प्रत्येकाच्या आता जेवणामध्ये ते बघायला मोरिंगो भेटतं. पावडर वगैरे करतात, ते पण आता याच्यामध्येच वाढलेले आहेत, शेवग्याच्या ह्याच्यामध्ये. कारण मोरिंगो पावडरला पण खूप मार्केट आहे, हां. की जेणेकरून ते औषधामध्ये आणि कसं वापरलं जातं. काका तुमच्या सुरणाची शेती बघायला भेटते. सुरणाची शेतीचे फायदे काय आपल्या जेवणामध्ये फारसं कमी प्रमाणात बघायला भेटतात. नाही, नाही, सुरण हा आरोग्यासाठी चांगला आहे, आरोग्यासाठी चांगलं आहे. खूप चांगला आहे. आणि आपल्याला माहित नाही, गुजराती लोक आहेत ना, हे हां, जास्त करून सुरण खातात. सुरण बटाट खातात. न खाता ते सुरण जास्त खातात. ओके. अशा म्हणजे हां. सुरणाची शेती आणि जास्त ते बघायला उपास भेटत असला नाही. की त्यांना सुरणच लागतो. सुरण लागतो. आणि याच्यामध्ये कोणतीही भेसळ नाही किंवा काहीही नाही. काही नाही, काही काही नाही. नाही. मी जर सप्टेंबरला जर सुरण खाला हां, तर एकदम मऊ असतो. मऊ असतो. नंतर तो हळूहळू कडक होत जातो कडक होतो. आणि एप्रिल मे मध्ये ते पूर्ण कडक होतो. कडक पण होतो. खायचं तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ओके. जानेवारीपर्यंत म्हणजे सुरण त्याचा आपण कालावधी आहे हां, त्याचा स्पेशली. चांगलं चांगलं म्हणजे चांगलं. या शेतीतला हां. या शेतीतला. बाकी बाहेरचा उत्तर प्रदेशचा पण येतो, मध्य प्रदेशून येतो, इकडे गुजरातमधून पण येतात. येतो. ते आता विकतात ते. विकतात. आता जे मार्केटमध्ये आहे ना, तो बाहेरचा, तो आपल्याकडचा नाही. आणि तुमच्याकडच्या आता फुलाला मार्केटमध्ये सध्या रेट किती आहे? म्हणजे चाफा म्हणा किंवा चाफा जास्वंद म्हणा, आता ₹80, ₹100 शेकडा आहे शेकडा. आजच्या दिवशी, हां, आजच्या कंडिशनला. आणि कधी कमी झाला तर 50, 40, ₹50 पण येतो आणि हां. वाढला तर ₹300-400 पण होतो. 300 होतं. आणि आबोली पण बघायला भेटते आणि प्लस तुमच्या आबोली आहे. नारळीचं सध्या रेट काय? कारण नारळ तर खूपच महाग झाला आता. नारळ खूपच महाग आहे, तर आम्ही नारळ अशी वर्षाला एकदम देतो. जे एकदम. माझ्याकडे 40, 35, 40 झाडं आहेत ना, हां, ते एकदमच देतो.
कारण चढायला माणसं नाहीत आता. माणसं नाही भेटत. पहिल्याप्रमाणे पूर्वीप्रमाणे आता माणसं माणसं भेटत नाही. नाही. मग ते आम्ही एकत्र एकदमच नारळ त्यांना देऊन टाकतो की हा. वर्षाला आम्हाला एवढे पैसे द्या. म्हणजे असे तुम्ही विकतात. 1200-1500 रुपये एका झाडाप्रमाणे आम्हाला 1000, 1200-1500 झाडाप्रमाणे ते आम्हाला पैसे देतात. आता सोबत यूट्यूबर आहे, त्यांनी माझ्या शेतामध्ये भेट देऊन माझ्याकडून काय छोटी मोठी माहिती घेतलेली आहे. तर तुम्ही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्या आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची मी उत्तरं चांगल्या प्रकारे दिली आहेत, प्रयत्न केलाय. पण त्यांनी प्रश्न पण मला खूप चांगले केलेत. धन्यवाद काका, तुमच्यासोबत भेटूया, भेटून सुद्धा पुन्हा एकदा आणि भेटूया. तुमच्या जी माहिती पण या. घेतली, तुमच्या शेतामध्ये फेरफटका पण मिळाला, खूप मस्त बरं वाटलं. वाटलं, एकदम आणि, हिरवळीमध्ये आलात तुम्ही आज. एक व्यावसायिक शेतकरी आहे, एक व्यावसायिक, आणि याला प्रेरणा देणं किंवा त्यांना एक प्लॅटफॉर्म देणं पण गरजेचं आहे. युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं पण आज शेतामध्ये फेरफटका मारला. तर त्यांची ही व्हिडिओ आवडली असेल तर त्या नक्कीच माझ्या व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तर मंडळी, आज आपण वटार या ठिकाणी, अरणा या ठिकाणी आलेलो आणि त्यांची बाग आहे ही बघा. मागेच बघितलं तर भरपूर बाग आहे मोठी, आणि त्या मोठ्या बागेमध्ये पण फिरलो. आणि माझे भाचे पण होते सोयम आणि मयंक, त्यांनी पण एन्जॉय केला ही बागेमध्ये, कारण मुंबईमध्ये असं फारसं बघायला भेटत नाही. तर या ठिकाणी वटार या ठिकाणी राकेश नाईक यांच्या बागेमध्ये आपल्याला बघायला भेटतं. खूपच मस्त वाटतं आणि वातावरण बघा, खूप मस्त आहे, सुंदर वातावरण आहे, शांत, आणि चिमण्यांचा पण चिवचिवाट आहे, खूप मस्त वाटतं. आणि खूपच चांगला एक्सपिरियन्स होता काकांसोबतचा, आणि काकांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं. धन्यवाद.